नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो। ठाण्याच्या मानपाडा सर्व्हिस रोड लगत असलेल्या या नाल्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 वासरं जी आहेत ती गेली 2 दिवस जी आहे नाल्यामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी नाल्यात टाकलेली आहेत आणि त्यांची मृतावस्थेत ती आहेत। गेली 2 दिवस झाले ही नाल्यातच असल्याचे आपल्याला प्राथमिक माहिती मिळते आणि ह्यामध्ये 4 गायीची वासरं आहेत, 1 म्हशीचं वासरू आहे। त्यामुळेच दुर्गंधी पसरायला लागली आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांच्या ही बाब जी आहे ती निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी तत्काळ ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ही माहिती कळवली आणि लगेचच ठाणे महानगरपालिकेचं अग्निशमन दल असेल किंवा कर्मचारी असतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे, त्यांनी घटनास्थळी या ठिकाणी आता ते आलेले आहेत आणि जी काही वासरे जी आहेत त्यांना आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते आता ह्या कर्मचाऱ्यांकडून सुरू झालेले आहे। मात्र ही एक गंभीर बाब जी आहे ती म्हणावी लागेल, कारण का 5 वासरं जी आहेत ती ह्या नाल्यामध्ये मृतावस्थेत सापडल्याने आता मनसेने जी आहे ती आता एक थेट भूमिका घेतलेली आहे की ज्यांनी कोणी ही वासरं ह्या ठिकाणी टाकलेली आहेत त्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करावा, असं आता मनसेने जी आहे ती मागणी केलेली आहे आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो मनसेने उघडकीस आणलेला आहे। त्यामुळे आपल्याबरोबर मनसेचे निलेश चव्हाण जोडले गेलेले, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय नेमकी माहिती आहे? गेले 2 दिवस झाले गायीची पिल्लं जी आहेत 4-5 या ठिकाणी पडलेली आहेत। आज दुपारी माझे मनसेचे शाखाध्यक्ष शशांक सिंग आणि सागर गवळी इथून चालले असताना त्यांच्या निदर्शनास आलं, त्यांना वास आला असं घाट थोडं तरी नाल्यामध्ये डोकावून बघितलं तर जवळपास 5 वासरं, म्हणजे त्यात म्हैस आणि गाय अशा जातीची 5 वासरं इथे मरून पडलेली आहेत। जवळपास एका म्हशीच्या पिल्लाचा तर पूर्ण खोकला झालेला आहे। म्हणजे आता ते किती दिवस पडलेलं याची काही कल्पना नाही आहे, पण हे अतिशय धोकादायक आहे। जवळपास या 150-200 मीटरच्या ह्या नाल्यामध्ये हा पूर्ण ओपन आहे, इथून फार रहदारी होत असते, पण बऱ्याचपैकी इथे अंधार असतो। तर या अंधाराचा फायदा घेऊन एक तर जनावरं इथे मारून टाकलेली आहेत किंवा कुठेतरी दुसरे मारून ते इथे आणून टाकलेली आहेत। याबाबत काय आता प्रशासनाकडे तक्रार केली आहे? नाही, आम्ही पोलीस स्टेशन पडलंय आणि आता प्रशासन या ठिकाणी आलं। हे प्रशासनाच्या निदर्शनास आम्हीच आणून दिलेलं आहे, मनसेनेच आणून दिलेलं आहे। आम्ही पोलिसांना सुद्धा फोन केलेला आहे, आपत्ती व्यवस्थापनाला गेलेला आहे, फायर ब्रिगेडला गेलेला आहे। आता फायर ब्रिगेड तर आलेलं ते त्यांचं काम करतातच, बाकी लोक येतील, आता बघूयात काय होतंय। काय वाटतं सर, कारण का एकीकडे गायी असतील किंवा म्हशींची वासरं या ठिकाणी टाकलेली आहे, किती गंभीर प्रकार वाटतो हा? नाही, आपल्या देशामध्ये गोहत्या बंदी आहेच, पण गोहत्या बंदी असताना अशा प्रकारे 5-5 वासरं जर मारली जात असतील तर पोलिसांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्याचा तपास करून जे कोणी दोषी असतील त्यांना गोहत्या बंदी कायद्याप्रमाणे कलम लावून त्यांना योग्य ती कारवाई आणि शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे।